12वी पर्यंत शिक्षण माझं गावातच झालं. बरं. त्यानंतर मी तेव्हाच ठरवलेलं की स्पर्धा परीक्षा करायची. अधिकाऱ्यांच्या व्हिजिट असायच्या तेव्हा मी ऐकायचो फक्त की आज बीडीओ येणार आहेत, सीडीपीओ येणार आहेत. मग घरचे कुठेतरी म्हणायचे की तू असं साहेब झाला तर. वय तुमचं अगदी 24 वर्ष वय आहे, मग आपण पण 30 पार करतोय की काय, हे प्रश्न माझ्या मनात नक्कीच होते. घरच्यांचंही तसंच होतं की आता तू सर्व सोडून ह्या स्पर्धांच्या मागे लागला, याच्यामध्ये तर नाही झालं, स्पर्धा परीक्षाही नसतील आणि शिक्षणाचा काही त्यावेळेस फायदा होणार नाही. माणसं भेटायची की जे या क्षेत्रामध्ये आहेत. किंवा मी त्यानंतर पुण्यामध्ये बऱ्याच वेळेस आलो होतो. मुलं बघायचो तर निगेटिव्ह वातावरण असायचं किंवा बऱ्यापैकी, किंवा मी बघायचो की मुलं इतके अभ्यास करतायत तर यांचं होत नाही, तर आपलं कुठं काय होणार आहे. आणि हे पुण्यासारख्या ठिकाणी येऊन अभ्यास करतायत, तर मी गावात किंवा स्वतः लायब्ररी लावून अभ्यास करून होणार आहे का, हे प्रश्न माझ्या मनात नक्कीच होते. ऑक्टोबर मध्ये मला डेंग्यू झालेला. मी पूर्णपणे 1 महिना बेड रेस्ट वरती होतो. रिव्हिजन नाही, कसला अभ्यास नाही. त्यापूर्वी जेवढं केलं होतं त्याच फक्त रिव्हिजन. इव्हन मला आता आठवते की मेन्स होती तेव्हा मी ORS असेल किंवा टॅबलेट घेऊन पेपर लिहितो. माझ्यासमोर तो प्रश्न होता की जेव्हा मी सुरुवात केली होती की कोणीच नव्हतं MPSC पास झालेला आसपास आपल्यामध्ये, फक्त व्हिडिओ बघायचे युट्यूबला. मग ते पण असं वाटायचं की ते खूप काहीतरी वेगळं करताय, आपल्याच्याने ते होतंय की नाही होतंय, हे प्रश्न सगळे मनामध्ये होते. कोणाला विश्वास बसत नव्हता की इतक्या कमी वयात आपण ह्याच्यामध्ये चांगलं करतोय आणि जे करतोय त्याचा आपल्याला नक्कीच आउटपुट मिळतोय. आकाशामध्ये उंच उडायचं असेल तर फक्त पंख असून चालत नाही, तर त्या पंखांसोबत लागते ती इच्छाशक्ती, आकाशात उंच झेप घेण्याची. विद्यार्थी मित्रांनो, PSI पॉडकास्ट या इन्फिनिटी अकॅडमीच्या आगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. PSI पॉडकास्ट हा पॉडकास्ट घेण्यामागचं प्रयोजन काय होतं मुळामध्ये, की जो विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये आहे, महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आज तो तिथं भटकतो आहे आणि त्याला एक दिशा मिळत नाहीये की बाबा या स्पर्धा परीक्षा करायच्या आहे, स्पर्धा परीक्षांमधून फौजदार व्हायचं आहे किंवा एखाद्या शासकीय सेवेमध्ये जायचं आहे, परंतु नेमकं शासकीय सेवेत जाण्यासाठी नेमकं करावं काय लागतं. मग हे करावं काय लागतं हे सांगण्यासाठी ज्यांनी हे केलं आहे आणि ते करून त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे, अशा यशस्वीतांचा हा प्लॅटफॉर्म आहे. या व्यासपीठावरती आपण त्यांना बोलवतो आणि त्यांच्या अनुभवाची शिदोरी ते तुमच्यासमोर खुली करतात आणि त्यातून तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतात. तर आज या PSI पॉडकास्टमध्ये मी स्वागत करत आहे भारत बुकल यांचं. भारतचं ओळख करून देताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की भारत हा इन्फिनिटी अकॅडमीचा एक विद्यार्थी आणि त्यासोबतच वेगवेगळ्या टप्प्यांवरती एक संघर्ष करत आलेला असा गुणवंत होतकरू विद्यार्थी आहे, जो आपल्यासारख्याच ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेला आहे आणि या स्पर्धा परीक्षांसारख्या या सगळ्या विश्वामध्ये आज तो एक यशस्वीत म्हणून गौरवला जात आहे. कारण भारतनं फक्त PSI हेच पद काढलेलं नाहीये, तर त्याला तलाठी असेल, जलसंपदा विभागामध्ये आहे, त्यानंतर कर सहाय्यक आहे, लिपिक आहे, अशा वेगवेगळ्या 5 पोस्ट भारतनं काढलेल्या आहेत. आणि त्यासाठी भारत इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीने तुमचं खूप खूप अभिनंदन आणि PSI पॉडकास्टमध्ये स्वागत. धन्यवाद सर. तर या इंटरव्ह्यूच्या सुरुवातीलाच आता जसं मी इंट्रोडक्शनलाच म्हणालो की भारतनं 5 पोस्ट काढलेल्या आहेत किंवा भारतनं या PSI पदी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. तर आता सिलेक्शन झालेला भारत आणि सिलेक्शन होण्याआधीचा भारत, त्याच्याकडे त्याच्या घरच्यांचा बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आणि आत्ताचा दृष्टिकोन, याच्यामध्ये काय फरक पडला? नक्कीच खूप फरक पडलाय की जेव्हा सिलेक्शनच्या अगोदर तुम्ही म्हणाल की कुठल्याही पोस्टवर जेव्हा सिलेक्शन नव्हतं तेव्हा माझ्याही मनात भरपूर शंका होत्या की आपलं सिलेक्शन होतंय नाही होतंय, एवढी स्पर्धा आहे, एवढे मुलं आहेत, मुलं इतक्या वर्षापासून करतायत, आपण तर त्या मानाने फार कमी वयात सुरुवात केली आहे. वय तुमचं अगदी 24 वर्ष वय आहे, मग आपण पण 30 पार करतोय की काय, हे प्रश्न माझ्या मनात नक्कीच होते. आणि घरच्यांचंही तसंच होतं की आता तू सर्व सोडून ह्या स्पर्धांच्या मागे लागला, याच्यामध्ये तर नाही झालं तर स्पर्धा परीक्षाही नसतील आणि शिक्षणाचा काही त्यावेळेस फायदा होणार नाही. बरोबर. पण जेव्हा एक पोस्ट निघाल्या, समजा 2-3 जेव्हा निघाल्या, तलाठीपदी सिलेक्शन झालं, त्यावेळेस मग माझा आत्मविश्वास वाढला की आपण ह्याच्यामध्ये चांगलं करतोय आणि जे करतोय त्याचा आपल्याला नक्कीच आउटपुट मिळतोय. अच्छा, बरोबर आहे. आता भारत, मला असं विचारायचं, घरची पार्श्वभूमी काय, म्हणजे आई वडील काय करतात आणि कोणतं गाव तुझं? माझं गाव पाथर्डी तालुक्यामध्ये आलनवाडी छोटंसं गाव आहे, अहमदनगर जिल्हा, जो आत्ताच नाव चेंज झालंय अहिल्यानगर. तर त्यामध्ये माझं गाव आहे. घरी शेती आहे, 5-6 एकर शेती आहे, आई अंगणवाडी सेविका आहे आणि वडील शेतकरी आहेत. बरं, अशी पार्श्वभूमी. म्हणजे घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताची आहे. बरोबर आहे. आई अंगणवाडी सेविका आहे, बरोबर, आणि वडील शेतीचा व्यवसाय करतात. मग या सर्व पार्श्वभूमीतून येत असताना मनामध्ये एक न्यूनगंड असतो आपल्या की बाबा माझी आर्थिक परिस्थिती नाहीये किंवा मला कुठलीही अशी शैक्षणिक पार्श्वभूमी नाहीये, ग्रामीण भागातून मी येतोय आणि हे पुण्यासारख्या शहरामध्ये स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे विद्यार्थी आणि त्यांच्याशी मला स्पर्धा करायची आहे किंवा त्यांच्याशी मला भिडून मला यातून यश मिळवायचं आहे, तर एक मनामध्ये न्यूनगंड येऊन जातो की हे आपल्याला होईल की नाही. तर तसा न्यूनगंड तुला पण होता का? नक्कीच. मी जेव्हा स्पर्धा परीक्षेला सुरुवात केलेली, म्हणजे 12वी नंतरच मी अभ्यासाला सुरुवात केलेली. बरं, 12वी झाली की तुला स्पर्धा परीक्षेचं वेध लागलं, कसं काय बरं?
की अगोदर जेव्हा अंगणवाडी सेविका होती मी म्हटलं आई माझी, त्यावेळेस जेव्हा अधिकाऱ्यांच्या व्हिजिट असायच्या तेव्हा मी ऐकायचो फक्त की आज बीडीओ येणार आहेत, सीडीपीओ येणार आहेत. मग घरचे कुठेतरी म्हणायचे की तू असा साहेब झाला तर तू काय नाही म्हणजे प्रयत्न करत. आईचे ते शब्द असते, आईचे शब्द होते ते. मग त्यातून एक दिशा मिळाली की हे करण्यासाठी काय करावं लागतं. मग त्यानंतर मी विचार केला त्याच्याबद्दल आणि अभ्यासाला सुरुवात केली 12वी नंतरच. 12वी झाले की तुला लक्षात आलं की बाबा आपण अभ्यास केला किंवा आपण जर कष्ट केलं तर ह्या आईच्या साठी जे अधिकारी तिथे तपासणी येत आहे तर त्यासारखेच आपण बोलू शकतो. आणि ही जी सगळी परिस्थिती आहे की बाबा ही जी आर्थिक परिस्थिती असेल किंवा सामाजिक परिस्थिती असेल ही बदलू शकते. बिलकुल बरोबर. कारण हे यश असं आहे स्पर्धा परीक्षेतून मिळणारं, यातून तुम्हाला सगळ्या स्तरातून तुमची पूर्ण पार्श्वभूमी चेंज होऊ शकते की ज्या परिस्थितीत तुम्ही चाललाय आज किंवा समाज ज्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे पाहतो ते बदलण्याची ताकद या स्पर्धा परीक्षेच्या यशामध्ये नक्कीच आहे. नक्कीच बरोबर. कारण ते आता अनुभवत असाल. आता काय परिस्थिती आहे? आता परिस्थिती जेव्हा पहिल्यांदा माझ्या हातात पोस्ट आली तलाठी, त्यानंतर तुम्ही सांगितलं क्लर्क, महसूल सहाय्यक, जलसंपदा, एकामागून एक पोस्ट म्हणजे कोणाला विश्वास बसत नव्हता की इतक्या कमी वयात म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हटलं की मग 6-6 वर्ष 6-7 वर्ष अभ्यास किंवा आज बरेच गैरसमज आता पसरलेले आहे बरेच की एवढी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये खेड्यातली मुलं टिकत नाही, खेड्यातली मुलं टिकत किंवा आसपासचं कोणी आपलं यश मिळवलेलं नसतं. बरोबर. माझ्या समोर तो प्रश्न होता की जेव्हा मी सुरुवात केली होती की कोणीच नव्हतं एमपीएससी पास झालेलं आसपास आपल्यामध्ये, फक्त व्हिडिओ बघायचे युट्यूबला. मग ते पण असं वाटायचं की ते खूप काहीतरी वेगळं करताय, आपल्याच्याने ते होतंय की नाही होतंय हे प्रश्न सगळ्या मनामध्ये होते. तो न्यूनगंड होता. पण त्यानंतर जसं एकावर एक पोस्ट निघत गेला तर माझाही कॉन्फिडन्स वाढला आणि माझे जे अवतीभोवतीचे माणसं आहेत त्यांचा पण कॉन्फिडन्स नक्कीच वाढला. हा करतोय आणि हा चांगलं करतोय. बरं, नक्कीच खरंच आहे. आणि हा यशाचा आलेख असाच उंचावत जावा ह्याच्या आमच्या इन्फिनिटीच्या आणि आमच्या सगळ्या टीमच्या तुला शुभेच्छा असणार आहेत. आणि आता मुद्दा येतो ज्यावेळेस तू 11वी-12वी तुझं कुठपर्यंत झालं, 10वीचं पर्यंत सगळं प्राथमिक शिक्षण कुठे झालं? 12वी पर्यंत शिक्षण माझं गावातच झालं. बरं. त्यानंतर मी तेव्हाच ठरवलेलं की स्पर्धा परीक्षा करायची. म्हणून मी शेजारच्या तालुक्यामध्ये बीकॉम ऍडमिशन घेतलं आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास. बाय साइड. अच्छा. मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना खरं त्या अभिमन्यू सारखी तुझी अवस्था असणार आहे की चक्रव्यूहामध्ये तर पडलाय. बिलकुल. पण त्यातून बाहेर कसं पडायचं किंवा हे स्पर्धा परीक्षांचं हे वेगवेगळ्या विषयांचं हे जवळजवळ आहे किंवा स्पर्धा मोठी आहे की आज अशा चर्चा येतात की आता तलाठी ज्यामध्ये तुझं सिलेक्शन झालं, जागा मला वाटतं 4000च्या पेक्षा जास्त होत्या, पण अर्ज हे सुद्धा महाराष्ट्रभरातून काहीतरी 17 लाख अर्ज 4000 जागांसाठी आले होते. म्हणजे 17 लाखातून तुझं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे हे स्पर्धा हे दडपण अंगावरती यायचं का? बिलकुल यायचं स्पर्धा परीक्षांचं दडपण. त्यामध्ये असं होतं की कधी कधी प्रश्न पडायचा की शाळेमध्ये म्हणजे मी एक चांगला विद्यार्थी होतो, हुशार, की दुसऱ्या क्षेत्रात पडलो असतो तरी पण तिथे यश मिळवलं असतं. आणि आपण ते सगळं सोडून स्पर्धा परीक्षांमध्ये पडतोय जिथे की यशाची शाश्वती तुम्हाला कधी नसते. मुर्गजळासारखं आहे, त्याच्या मागे धावून आहे. नक्कीच. किंवा जेव्हा कोणी म्हणजे जेव्हा माणसं भेटायची की जे या क्षेत्रामध्ये आहेत, किंवा मी त्यानंतर पुण्यामध्ये बऱ्याच वेळेस आलो होतो, 12वी नंतर एकदा आलो होतो, त्यानंतर पण येत राहतो. मुलं बघायचो तर निगेटिव्ह वातावरण असायचं किंवा बऱ्यापैकी, किंवा मी बघायचो की मुलं इतके अभ्यास करतायत तरी यांचं होत नाही, तर आपलं कुठं काय होणार आहे. आणि हे पुण्यासारखं ठिकाणी येऊन अभ्यास करतायत तर मी गावात किंवा स्वतः लायब्ररी लावून अभ्यास करून होणार आहे का, हे प्रश्न माझ्या मनात नक्कीच होते. त्याच्यावरती कशी मात केली? त्याच्यानंतर खरं तर पहिल्यांदा काय झालं, 2019ला सुरुवात केली अभ्यासाला. पहिल्यांदा 2021ची गट क ची माझी प्रिलिम्स निघालेली, पण त्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन पूर्ण नव्हतं, त्यामुळे मग तो मला मेन्सचा अटेम्प्ट देता आला नाही. तिथे मात्र आत्मविश्वास आला होता की आपण प्रिलिम्स काढतोय तर आपण 2-4 लाख मुलांमधून आपण एक 5-6 हजार मुलांमध्ये आत्ता येतोय. त्यानंतर पुन्हा 2022ची प्रिलिम्स ग्रुप सी ची पुन्हा निघली, पण त्यावेळेस माझं टायपिंग कम्प्लीट झालेलं नव्हतं म्हणून मला त्याची मेन्स देता आली. तो एक विश्वास वाढला की मेन्स सुद्धा आपण क्रॅक करू शकतो. प्रीच होते, मेन्स होते. यामध्ये तू 12वी पासून अभ्यास सुरुवात केली. तर अभ्यास करत असताना हे जे परीक्षेचे स्वरूप आहे एमपीएससीचं खास करून गट ब आणि गट क चं, या परीक्षेच्या स्वरूपामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा यांना अनन्यसाधारण असं महत्व आहे. पूर्व परीक्षा ही खरं तर चॅलेंजिंग आहे. त्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, त्यानंतर पर्यावरण, चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता हे सगळे अभ्यास विषय आहेत. आणि मग हे अभ्यास विषयांशी तुझी मैत्री कशी झाली किंवा या विषयांना तू टॅकल कसं केलं? 1 by 1 जर सांगत गेलं तर अजून जे बघणारे आहेत त्यांना फायदा होईल. तर समजा जीएसचे विषय मी अभ्यासाची जेव्हा सुरुवात केलेली तेव्हा म्हणजे खरं तर मला बुकलिस्ट सुद्धा माहित नव्हती की एवढं असतं. फक्त मला एवढं माहित होतं की स्टेट बोर्ड वाचायला लागतं
आणि सुरुवातीला पोलीस भरतीचा पण अभ्यास केलेला. अरे वा. मग त्यावेळेस तात्याचा ठोकळा आणि स्टेट बोर्ड सुरुवातीला 2 वर्ष मी फक्त एवढंच केलं. बरं. मग त्यापुढे काही म्हणजे बघितलं नाही, माहित नव्हतं खरं तर, म्हणजे की हे करावं लागेल. अच्छा. किंवा सुरुवातीला आपण म्हणू शकतो ओव्हर कॉन्फिडन्स पण असतो, तो पण त्यामध्ये असू शकतो असं मला वाटतं. अच्छा. आणि मी त्याकडे लक्ष दिलं नाही. किंवा क्वेश्चन सेट बघणं, PYQ आपण म्हणतो, किंवा टेस्ट सिरीज सोडवणं, हे असं नाही. फक्त एक दिशाहीनपणे पण करत होतो, पण त्याच्यामध्ये कुठली दिशा नव्हती. ती कशी मिळाली? 2021 ला जेव्हा कोरोना नंतर सारथीकडून फॉर्म भरून घेतले जात होते स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी, त्यावेळेस मी तिथे फॉर्म भरलेला, त्यामध्ये सिलेक्शन झालं. त्यामध्ये त्यांच्याकडून योग्य दिशा मिळाली, म्हणजे क्लासेस झाले सगळे, ऑनलाईन बॅच मिळाली. ते पण मी घरी बसूनच केली, म्हणजे कुठेही न जाता घरी बसून केली. आणि त्यानंतर इन्फिनिटी अकॅडमीचा मला ती कम्प्लीट झाली. त्यानंतर इन्फिनिटी अकॅडमीला मी ऍडमिशन घेतलं. 2022 ची बॅच केली आणि त्यानंतर कुठलाही क्लास लावला नाही. त्याच बेसवरती तिथून पुढचा सर्व अभ्यास केला. तिथून मला खरं तर एक चांगली दिशा मिळाली असं म्हणून. नक्कीच चालेल. म्हणजे त्या सारथीच्या ज्यावेळेस म्हणजे खरं तर स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शकांचं महत्व हे कितपत आहे हे तुला त्यावेळेस लक्षात आलं असेल. की आता त्या बॅचमध्ये आता माझ्यासारखे शिक्षक किंवा माझ्यासोबत रेवंत सर होते, त्यानंतर उदय कदम सर होते, नागेश शिंदे सर होते, त्यानंतर बरेच आपली ही शिक्षक मंडळी ही त्या फ्लो मध्ये तुझ्या त्यांच्या एक कळालं किंवा स्पर्धा परीक्षेमधलं हे अशा पद्धतीने शिकवतात. किंवा बुक लिस्ट असेल काय विषयासाठी काय वाचलं पाहिजे, नेमकं कोणत्या नोट्स प्रिपेअर केल्या पाहिजेत, PYQ कसे केले पाहिजेत, ह्या बाबतीमध्ये नेमकं कशी मदत झाली आणि काय पुढची दिशा राहिली त्याच्यामध्ये? खरं तर यामध्ये तुमचंच योगदान मला फार म्हणजे महत्वाचं आहे याच्यामध्ये, की मी त्यानंतर नेहमी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. त्यानंतर तुमच्याकडून बुक लिस्ट खरं तर तुम्हीच मला बनवून दिली होती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. ते सगळे बुक्स मी जेव्हा घेतले आणि क्वेश्चन पेपर PYQ आणि ते बुक लिस्ट जेव्हा कम्पेअर केलं, तेव्हा वाटायला की याच्या बाहेर काही जातच नाही. आपण एवढं केलं तर नक्कीच आपण याच्यामध्ये चांगला स्कोर मिळवू शकतो. कारण विदाउट बुक लिस्ट मी जवळ असायचो अगदी कट ऑफच्या, पण कट ऑफच्या कधी पुढे गेलो नाही. पण जेव्हा ते प्रिपेअर केलं सर्व, त्यातून आत्मविश्वास आला होता की आपण नक्कीच याच्यामध्ये यश मिळवू शकतो. करेक्ट आहे. आता थोडस म्हणजे हा विषय निघालाच आहे, तर मला सांगायला आवडेल तुम्हाला सगळ्यांना की भारत हा त्या सारथी मार्फत स्पॉन्सर झालेल्या ऑनलाईन बेचचा एक गुणी विद्यार्थी. म्हणजे गुणी असं का म्हणायचंय आम्हाला, कारण ज्यावेळेस लेक्चरला मी जायचो, लेक्चर तिथे घ्यायचो, त्यावेळेस त्याची इन्व्हॉल्वमेंट त्या सगळ्या मुलांमध्ये जवळजवळ 1000पेक्षा जास्त विद्यार्थी त्या ऑनलाईन बॅचला होते. आणि ते सिरियसली करणारे काही बोटावर मोजके करणे विद्यार्थी होते. त्यामध्ये भारत एक होता की कमेंट करणं, प्रत्येक ह्याला प्रतिसाद देणं, त्यानंतर ज्यावेळेस आम्ही टेस्ट कंडक्ट करायचो त्या टेस्टला सिरियसली घेणं, त्यानंतर प्रत्येक वेळी व्यक्तिगत संपर्क साधून त्याच्या अडचणी आम्हाला विचारणं की सर मला हे नाही समजलं की मी इथं काय करायला पाहिजे, मला ही अडचण येत आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक वेळोवेळी त्यानं संपर्क साधला आणि वेळोवेळी आम्ही सुद्धा त्याला म्हणजे आमच्या परीनं त्याला मार्गदर्शन करत गेलो. आम्ही सगळे शिक्षक वृंद असेल आणि मग त्यातून एक लव्यासारखा हा असणारा भारत जो ऑनलाईन पद्धतीनं घरी बसून अभ्यास करायचा आणि तिथूनच तो त्याच्या प्रश्नांची उत्तर आमच्या माध्यमातून मिळवायचा आणि त्यातून हे आज आपल्याला यश जे दिसतंय बघायला मिळतंय. म्हणजे मला सांगायचा मुद्दा हा आहे की बाबा तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असताना स्पर्धा परीक्षामध्ये एक ॲव्हरेज स्कोर येतो सगळ्यांचाच. बरोबर. ॲव्हरेज स्कोर कुणीही साधारण व्यक्तीने जरी परीक्षा दिली तरी 100पैकी 40 मार्क त्यालाही मिळतात. पण स्पर्धा जी असते ती 40 मार्कांच्या पुढून खरी स्पर्धा असते. तिथून पुढचा एक मार्क हा फार महत्वाचा होत जातो. कारण ज्यावेळेस कट ऑफ लागतो 45-46 त्या 6 मार्कांमध्येच हे सगळे विद्यार्थी असतात. आणि 46च्या पुढे असणारे जे विद्यार्थी असतात ते मात्र भारतसारखे असतात की त्या सांगितलेल्या मार्गावरती टू द पॉइंट जाऊन अभ्यास केलाय, टू द पॉइंट जाऊन सगळ्या गोष्टी फॉलो केल्या आणि त्यातून मग ते यश त्यांना साध्य होतं. आता पूर्वपरीक्षेच्या बाबतीमध्ये आपण बोललो, बऱ्यापैकी बोललो. आता हे सगळे तू करत होतास की ते PYQचं महत्त्व तू सांगितलं, त्यानंतर टेस्ट सिरीजचं महत्त्व तू सांगितलं, पण त्यातून प्रत्येक प्रिलिम्सला तू क्रॅक करत गेला होतास. मेनच्या बाबतीमध्ये काय सांगशील? जेव्हा प्रिलिम्सचा विषय म्हणजे रिझल्ट लागला त्यावेळी मनामध्ये भीती होती की आता GS तर करायचंच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला मराठी करायचं आहे, इंग्लिश करायचं आहे, काही कायदे आहेत ते करायचे आणि तिथे ॲव्हरेज स्कोर मिळून फायदा नाही. तिथं तुम्हाला टॉपचे जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये यायचंय, तो प्रश्न माझ्यामध्ये होता. मग मी नेहमी इन्फिनिटी अकॅडमीला मी नेहमी संपर्क करायचो, म्हणजे तुम्हालाच संपर्क करायचो, आपण बसायचो, सर्व सॉर्ट आउट करायचो. किमान 2-3 महिन्यातून मी एक जो व्हिजिट आहे इन्फिनिटी अकॅडमीला मी नक्की द्यायचो आणि सर मला जसं मार्गदर्शन करतील तसं मी पुढील शेड्यूल करायचो. त्यातून मला काय व्हायचं की
जी आपल्या मनामध्ये अनिश्चितता असते की कसं करू, आपण स्वतःही करू शकतो, पण जी घुसमट असते मनामध्ये, होईल का नाही, बरं हे बरोबर आहे का, दुसरं काही ऑप्शन आहे का, ते सर्व प्रश्न माझ्या सरांच्या माध्यमातून नेहमी सुटायचे. आणि जेवढं सांगितलंय तेवढ्यावरतीच फोकस करायचो. त्यातून जो वेळ वाया जातो आपलं सगळं सर्च करण्यामध्ये किंवा दुसरे बुकलिस्ट शोधण्यामध्ये किंवा वेगवेगळे सोर्सेस असतात, मी नेमकं करायचं कुठून, बरोबर, सोर्सेस तर भरपूर आहेत. एक आपण ठरवायचे जे काय म्हणू शकतो आपण की जे गरजेचे आहे, गरजेनुसार आणि सफिशियंट आहे, टू द पॉइंट झालं. मला एक गोष्ट या ठिकाणी आठवली, तो आता बरं झालं तो असाच आला होता आणि त्या याच टेबलवरती मला वाटतं निर्मल कुमार भोसले PSI रँक 2, बरोबर, त्यांना आपण भेटलो आणि मी तुझी त्यांची व्हिजिट घालून दिली. आणि तो प्लॅन बहुतेक त्यावेळेस आपला ठरला की मेन्स साठी आपल्याला कशा पद्धतीने जायचं आहे. आणि आज आपण PSI पॉडकास्ट मध्ये तुझी मुलाखत घेतोय. तर निर्मल सरांसारखे सुद्धा मेंटॉर आपल्याला या टप्प्यांवरती महत्वाचे ठरतात की ज्यांनी यश मिळवलेलं आहे पूर्वी, त्यांच्या संपर्कामध्ये तुम्ही राहणं, त्यांच्याकडून तुम्ही तुमचे काही ज्या समस्या आहेत किंवा तुमचे डाऊट्स आहेत ते डाऊट्स वेळच्या वेळी क्लिअर करून घेणं. आणि त्यासाठी ती इंटेन्सिटी सगळ्यात महत्त्वाचं. मला अभिनंदन, आमचं कौतुक म्हणजे हा करतोय म्हणून ठीक आहे, पण मला खरं तुझं कौतुक करावं असं वाटतं की ही इंटेन्सिटी तू दाखवली वेळच्या वेळी, की ती तडप तुझ्यामध्ये होती की मला तिथे जायचंय, मला माझ्या प्रश्नाची उत्तरं त्यांच्याकडनं जाणून घ्यायची आहेत, ते जाणकार आहेत, ते जाणकार कुणीही असू शकतात, मग त्यांच्याकडे तुम्ही जावा, त्यांच्याकडून तुमच्या त्या शंकांचं तुम्हाला पडणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांचं ते अभ्यासातले असतात, अभ्यासाव्यतिरिक्तचे असतात आणि मग त्यावरती ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात आणि त्यातून हा यशाचा मार्ग खरं तर सुकर होतो असं म्हणता येईल. आणि निर्मल सरांची आठवण आपण या प्लॅटफॉर्मवर, कारण PSI पॉडकास्ट हा प्लॅटफॉर्मच त्यांच्या त्या मुलाखतीतून सुरू झालेला होता आणि त्यातूनच बघा म्हणजे किती एक दुर्मिळ योगायोग म्हणता येईल. आणि खरं तर एक फलित ह्या PSI पॉडकास्ट सुरू करण्यामागचं फलित आज आपल्यासमोर आहे की हे जिथून इन्स्पिरेशन घेऊन आज एक त्यात इन्स्पिरेशन घेतल्याच विद्यार्थी आज PSI पॉडकास्टमध्ये मुलाखत देतोय. ऐकून आनंद वाटतोय आणि करताना सुद्धा आनंद वाटतोय ही मुलाखत. परत आता पुढे जायचंय मला. भारत मेनच्या बाबतीमध्ये तू केलं की ज्या पद्धतीने सगळे मराठी असेल, इंग्लिश असेल, या सगळ्या विषयांना टॅकल केलं. मेन्समध्ये चांगला किती स्कोर आला तुझा? मला मेन्समध्ये 254 स्कोर होता. आणि टार्गेट काय सेट केलेलं होतं? टार्गेट 260च्या वरती जायचं होतं माझं, पण त्यामध्ये असं होतं की मेन्स होती 5 नोव्हेंबरला आणि ऑक्टोबरमध्ये मला डेंग्यू झालेला. मी पूर्णपणे 1 महिना बेड रेस्ट वरती होतो. रिव्हिजन नाही, कसला अभ्यास नाही. त्यापूर्वी जेवढं केलं होतं त्याच फक्त रिव्हिजन. इव्हन मला आता आठवते की मेन्स होती तेव्हा मी ORS असेल किंवा टॅबलेट घेऊन पेपर लिहित होतो. एवढी परिस्थिती माझी तेव्हा गंभीर होती. त्यामुळे खरं तर कुठेतरी स्कोर हा कमी झाला. इम्पॅक्ट होतो. इम्पॅक्ट नक्कीच 1 महिन्याचा म्हणजे ज्या आपला पीक पॉईंट असतो तिथे की आपण सर्व रिव्हिजन करायचं असतं, सगळं सॉर्ट आउट करायचं असतं, बरोबर, तो वेळ माझा पूर्णपणे वाया गेला. त्याच्यामुळे कुठेतरी स्कोर हा थोडासा कमी झाला. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या की अभ्यास करत असताना या पण गोष्टी आहेत. तुमचं आरोग्य आहे, तुमचं बाकीच्या सराउंडिंगमध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत, त्याला सुद्धा तुम्हाला टॅकल करता आलं पाहिजे. म्हणजे डेंग्यू होऊन सुद्धा ती चिकाटी सोडली नाही. एक एक्सक्यूज देऊ शकला असता की आता नाही मेन्स देणारच नाही, असं पण करणारे विद्यार्थी मला पाहायला मिळतात. पण तो एक्सक्यूज न देता तो भिडला आणि भिडला त्यामुळे तो जिंकला. लक्षात घ्या. तर त्या सगळ्या परिस्थितीतून तू मेन्स दिली. मेन्सला चांगला स्कोर पण आला. ज्यावेळेस की आली त्यावेळेस तुला कळालं असेल की आपला स्कोर पण आता कुठेतरी कॉम्पिटेबल आहे आणि आपण फिजिकलसाठी पात्र होऊ शकतो. फिजिकल हा तुझ्यासाठी काही टास्क होता का? कारण बघायला गेलं तर तू तसं म्हणजे फिजिकलचा म्हणजे करणारी पोलीस भरतीची तयारी तू सुरुवातीच्या टप्प्यामध्ये केलेली होती. त्यावेळेस तू काहीतरी फिजिकल त्यावेळेस केलेलं असला, त्याचा काय बेनिफिट झाला किंवा काय अडचण वाटली का तुला? खूप बेनिफिट झाला. म्हणजे मी पोलीस भरतीचं जेव्हा प्रॅक्टिस करत होतो त्यापेक्षा PSIचं ग्राउंड हे थोडंसं सॉफ्ट आहे, बरोबर, कमी असतं, टार्गेट थोडीशी कमी आहे. त्यानंतर जॉब लागला होता जेव्हा फिजिकलची आपण तयारी करतोय. फिजिकल डिसेंबरमध्ये फिजिकलची टेस्ट झाली होती. त्यामध्ये फक्त 1 महिन्याची प्रॅक्टिस केली आणि फिजिकलमध्ये मला 78 मार्क होते. अच्छा. आणि 1 महिना प्रॅक्टिस ती कुठे केली आणि कोणाचे मार्गदर्शन घेतलं किंवा कशा पद्धतीने केली? मी मागील ऑगस्टमध्ये जॉईन झालो होतो शेवगाव तालुक्यामध्ये, तलाठी म्हणून. तर तिथेच मग ग्राउंड होतं. मार्गदर्शन खरं तर घेतलं नाही मी कोणाचं, की तिथं मला कॉन्फिडन्स होता की पोलीस भरतीचं आपण केलेलं आहे ग्राउंड. गोळाफेक असेल, रनिंग असेल, लॉंग जम्प असेल, पुलअप्स असतील. त्यामुळे मी सेल्फ केलं सगळं. त्यानंतर आणि त्यात पण असं झालं की ग्राउंड होतं माझं 22 डिसेंबरला आणि त्यामध्ये ट्रेनिंग लागली तलाठीची नाशिकला. मग तिकडे पूर्ण बिझी शेड्यूल असणार होतं. मग जाऊ का नको, ट्रेनिंगला जाऊ का नको, की ट्रेनिंग स्किप करू, पोस्टपोन करू आणि अगोदर
ग्राउंडची तयारी करू. पण त्यामध्ये म्हणजे लकी ठरलो मी त्यामध्ये की अजून 2-3 मुलं होती माझ्यासोबत की जे सेम तिथे येणार होती. मग आम्ही कॉन्टॅक्ट केले की आपण करू शकतो का तिथे ग्राउंड करू शकतो. नक्कीच म्हटले तिथं ग्राउंड आहे, सगळं अवेलेबल आहे. तर आम्ही ते तिघांनी मिळून एकत्र केलं, तिथं ग्राउंड केलं. तुमचं तिघांचं टार्गेट सेम होतं, त्यातून तुम्हाला अजून फायदा झाला असेल किंवा त्यांना पण काही गोष्टी तुम्ही शेअर केल्या एकमेकांना असतील ग्राउंडच्या, आणि त्यात एक सोबत असलेलं बेनिफिट नक्कीच होतो. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की एकट्यानं करण्यापेक्षा हे ग्राउंडचा जो प्रकार आहे याच्यामध्ये तुमच्या सोबत कोणीतरी असलं, जाणकार असलं तर अजून त्यात फायदा होतो. बरोबर. मग ज्यावेळेस ऍक्च्युअल ग्राउंड होतं त्या दिवशी काय घडलं ग्राउंडवरती? ग्राउंड इतकी घाई होती म्हणजे ग्राउंडच्या दिवशी मी आदल्या दिवशी रात्री निघलो नाशिकमधून. मुंबईला ग्राउंड होता, ट्रेनिंग होतं माझं, त्यामुळे तिथे सुट्टी टाकू शकत नव्हतं. ते कम्प्लीट केलं. मला वाटतं मी 4 वाजता निघलो तिथनं नाशिकवरनं. तर मी पनवेलमध्ये राहणार होतो बहिणीकडे. तर रात्री 12 वाजता मी ठाण्याला पोहोचलो आणि घरी यायला मला त्या दिवशी वाजलेले 1 वाजता रात्री आलो आणि पहाटे 4ला उठून परत मी नवी मुंबईच्या ग्राउंडला होतो. म्हणजे आराम पण तिथे झालेला नव्हता, पण कॉन्फिडन्स होता की आपण हे करू शकतो. आपण जे केलंय त्यातून तो कॉन्फिडन्स होता. बरोबर. त्यामध्ये ग्राउंड आता क्वालिफाईंग होतं, ते एक टास्क होता की कारण यावेळेस तुमच्या वेळेस बरीच मुली खास करून आणि मुलं सुद्धा काही डिस्क्वालिफाय झाली ग्राउंडला. डिस्क्वालिफाय होण्याचं प्रमाण भरपूर होतं, कारण 70 मार्केत कोणालाही पडतात असं एक भावना होती मुलांमध्ये की. त्यामध्ये मी बघितलं की जे मेन्सला चांगला स्कोर आहे, म्हणजे ओपनच्या कट ऑफ मधून ते क्वालिफाय, लीड चांगली 20-25 मार्कांची, ते मुलं तिथून डिस्क्वालिफाय झाले. आणि जेव्हा मी रिटर्न येत होतो तेव्हा त्यांच्यामध्ये कुठेतरी रिग्रेट होता की आपण थोडं केलं असतं ना तर आपण PSI असतो. म्हणजे 70-80 मुलं यायची, त्यातून क्वालिफाय होण्याचं प्रमाण 20 ते 25 असायचं फार तर. त्याच्या पुढे कधीच गेलं नाही. का घडलं यावेळेस असं? डिस्क्वालिफाय का झाली मुलं जास्त? तुझं काय त्याच्या मागे काही ऑब्झर्वेशन असतील? त्यामध्ये 2-3 कारण आहेत. एक तर काही मुलं जी होती कमी येण्याचं कारण असं होतं की ते मुलं ऑलरेडी सिलेक्ट होती, काही 22च्या बॅच मध्ये, म्हणून ते आली नाही. आणि डिस्क्वालिफाय होण्याचं आणखी एक कारण आहे की प्रॅक्टिसच न करणं किंवा फक्त अभ्यासच करणं. आणि क्वालिफाईंग आहे तर होऊन जाईल हा गैरसमज बाळगला त्यांनी, आणि त्यातून हा घडलेला प्रकार आहे. तर तुम्हाला वॉर्निंग बेल आहे ही खरं तर, की इथून पुढं ज्यावेळेस तुम्ही पूर्व परीक्षा चांगली करता, मेन्स चांगली करता, लीड आणता 20-25 मार्कांची, आणि ग्राउंडच्या बाबतीमध्ये जास्त दुर्लक्ष झालं तर हा साप शिडीचा खेळ आहे. कारण परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते, परत झिरोवरती येत आहे. करेक्ट आहे. मग ग्राउंड झालं आणि PSIचं तुझं आयोगाचा पहिला तुझा मुलाखतीचा प्रसंग असेल, तो कसा घडला? काय त्यात झालं नेमकं मुलाखतीला? त्यामध्ये खरं तर खूप प्रश्न होते माझे की मुलं एवढी मॉक देतात, मी युट्यूबला बघायचं एवढी मॉक देतात आणि खूप छान वाटायचं की एवढे ते भारी उत्तर देतात, आपल्याला जमेल का? कधीच केलं नव्हतं ते. बरोबर. तो प्रश्न होता. मग मी काय, इंटरव्ह्यूची तयारी मी फक्त 2 दिवस अगोदर केली. मी युट्यूब चालू केलं, लॅपटॉप समोर ठेवलं आणि तुमच्याही काही मुलाखती बघितल्या किंवा वेगवेगळ्या अकॅडमीच्या मुलाखती बघितल्या, लॅपटॉप समोर ठेवायचो आणि जसं काही मला प्रश्न विचारतायत असं समजून मी त्यांची उत्तर द्यायचो समोर, मला बोलता येईल का. मी 2 दिवस फक्त तीच प्रॅक्टिस केली. म्हटलं आता आपण काही वेगळं प्रिपेअर करू शकत नाही, जे आहे नॅचरल तिथे जाऊन आपल्याला फक्त करावं लागेल. वेळच नव्हता त्यावेळेस. बरोबर आहे, करेक्ट आहे. आणि मग मुलाखत पॅनल समोर ज्यावेळेस तू गेला, त्या हॉलमध्ये गेला आजची मुलाखतीचे, तिथं काय काय प्रश्न तुला विचारले आणि नेमकं कोण कोण पॅनल मध्ये होतं काय? अगोदर तर मी खूप घाबरलेलो होतो, म्हणजे जोपर्यंत आज जातोय तोपर्यंत घाबरलेलो होतो की आता PSIचे इंटरव्ह्यू बघितले होते, एवढे हार्ड असतात, काही विचारतात, म्हणजे आपल्या पोलिसिंग रिलेटेड असेल किंवा आपलं बॅकग्राऊंड असेल, कुठलाही प्रश्न येऊ शकतो, ग्रॅज्युएशन विचारण्याचं काय म्हणजे असं फिक्स नाही. आणि असं पण होतं की आलं नाही तर काय, पण म्हटलं जाऊ द्या, जे असेल ते असेल, जाऊया, फेस करूया, जे आपण नॅचरल आहोत तेच सांगायचं, नाही येत तर नाही येत, स्पष्ट सांगून द्यायचं, सॉरी बोलायचं. जे की आपले तिथे एटिकेट्स असतात ते तर पाळावे लागतात. ते होतं. एंट्री केली, सर्वात पहिले त्यांनी हे घेतला, आपला बायोडाटा असतो त्याच्यामध्ये, आपले सर्व आपण जे फॉर्म भरलाय तो सर्व त्यांच्याकडे रेडी असतो. सर्वात प्रश्न होता की कॉलेज कुठून केलंय, तर मी तयारी नव्हती केलेली काय, मी फक्त शहराचं नाव सांगून दिलं, या शहरातून केलंय. त्यांनी परत प्रश्न विचारला, हे काय सांगितलं म्हणलं तुम्ही, हे मग मी पूर्ण कॉलेजचं नाव सांगितलं की या कॉलेजमधून मी शिक्षण केलंय, माझं शिक्षण B.Com मध्ये झालं होतं. मग त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला की आता अमेरिका आपल्यावरती
टॅक्स लादायचं म्हणताय. मग त्याच्यामध्ये ट्रम्प सरकार आल्यापासून जरा हो. त्या टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये बरेच मोठे बदल आहेत. तर त्यामध्ये काय होऊ शकतं आपल्याकडे, त्याचा इम्पॅक्ट भारतावरती कसा पडेल किंवा इतर देशांमध्ये काय पडेल. मी करंट मध्ये ती न्यूज वाचलेली नव्हती, पण जो अभ्यास केलेला आहे त्या बेसिसवरती मी त्याचं उत्तर देऊ शकत होतो की काय होऊ शकतं. पण त्यावेळी ते मला सुचलं नाही खरं तर. मी त्यांना सांगितलं सर मी ही न्यूज वाचली नाही, सॉरी सर याचं मला उत्तर येत नाही. प्रामाणिकपणे सांगून दिलं. पॅनल मध्ये किती लोक होते? 2 मेंबर होते. अच्छा. मग पुढचा प्रश्न काय होता? पुढचा प्रश्न जो त्यांनी मला विचारला की काय करताय सध्या म्हणे. मी सांगितलं शेवगाव तालुक्यात मी ग्रामोत्सव अधिकारी म्हणून जॉईन आहे. मग तिथून तिकडे जाईल असं वाटलं होतं, पण तो तिकडे गेला नाही. मग शेवगाव तालुक्यात म्हटलं की कुठला नगर, अहिल्यानगरचा आला. मग विचारलं की अहिल्यानगर नाव का चेंज केलं, अहिल्यानगर अहिल्यादेवी यांचा संबंध काय नगरशी. मग त्यांचं जन्मस्थळ आहे त्या गोष्टी सांगितल्या, त्यांचं घराणं सांगितलं, या सगळ्या गोष्टी झाल्या. किंवा मग अहमदनगर कसं नाव पडलं होतं तो पण प्रश्न आला होता त्याच्या पुढे मला. मुळात अहमदनगर का दिलं होतं, बरोबर, त्याचा इतिहास पण विचारला, तोही व्यवस्थित सांगितला. अच्छा, ते झालं. ती सगळी उत्तर तुला जमली. अच्छा. आणि मग पुढचा प्रश्न आलेला दुसरे सर होते, मला वाटतं देशपांडे सर होते. त्यांनी विचारलं तुमचं बीकॉम आहे, म्हणलं हो सर. तर म्हटले ट्रायल बॅलन्स आणि बॅलन्स शीट ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. मी पूर्ण ब्लँक झालो की मी ते केलं होतं. मी म्हणजे बॅकअप प्लॅन म्हणून मी टॅली कॉमर्स करण्याचं कारणच होतं की बॅकअप प्लॅन, इकडे आपलं काय झालं नाही तर आपण ऍटलिस्ट जॉब मिळवू शकतो. मग मी त्यावेळेस 2020ला MSIT करतानाच टॅली करून ठेवलं होतं. आणि मी शिकताना शिकवत पण होतो. 6 महिने जवळपास मी तिथे जॉब केला, कारण मला परफेक्शन आणायचं होतं त्याच्यामध्ये. त्यावेळी सगळ्या गोष्टी कव्हर करून सुद्धा फक्त तयारी न केल्यामुळे तिथे मला सुचलं नाही. मी म्हटलं सर मी जरा इकडे फोकस करत होतो अभ्यासाकडे, हे सर्व केलेले आहे मी, पण आता मला आठवत नाही. सर म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही. मग नंतर पोलिसिंगचे प्रश्न सुरू झाले की तुमच्या भागात गुन्हे वाढतायत तर तुम्ही काय कराल. तर त्यामध्ये मला थोडीशी चांगली आयडिया होती, कारण ह्या जॉबमध्ये काय आलं की सरकारी पंच म्हणून मला 2-3 वेळेस पोलीस स्टेशनला जाण्याचा प्रसंग आला होता. अच्छा. हा, त्यामुळे पोलीस दलाची तिथली कार्यशैली तुम्हाला लक्षात आली की बाबा कशा पद्धतीने पोलीस काम करतात, कशा पद्धतीने काम करू शकतात. तर मी त्यांना म्हटलं की गुन्हे वाढण्याचं कारण जास्त जे आहे ते आहे की कायद्याचं ज्ञान नसणं, किंवा काय केल्यानंतर काय होऊ शकतं, किंवा जे गुन्हेगार आहेत त्याच्यामध्ये बरेचसे मुलं जे आहेत की अल्पवयीन असतात व्यक्ती, तर त्यांना हे करणं. एखादा गुन्हा केला तर त्या गुन्ह्यासाठी काय शिक्षा होऊ शकते, कोणता कायदा आहे ह्याचं ज्ञान समाजात नसल्यामुळं गुन्हेगारी वाढू शकते. बरोबर, तुझं ऑब्झर्वेशन चांगलंच आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे. ही मुलाखत संपली असेल आणि मग मुलाखत देऊन आल्यानंतर जर तो PSIचा निकाल आला त्या दिवशी कुठं होता आणि काय परिस्थिती? जेव्हा PSIचा निकाल होता तेव्हा काम संपून आम्ही मित्र वगैरे होतो की जे सोबतच माझे तलाठी आहेत त्यांच्यासोबतच होतो मी. मित्र होते, अजून सिनियर होते. बरं. त्यांच्यासोबत आम्ही जेवण करत होतो, जेवायला बसलो होतो सहज. आणि त्यांनाही माहित होतं की रिझल्ट येणार आहे, PSIला आहे, इंटरव्ह्यू दिलाय. आणि त्यांना तर मी अगोदर सांगितलं 24 तारखेला रिझल्ट येणार आहे. तेव्हा आला नव्हता. त्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस डेट होती 25. सरासरी 4चा टाइम होता. जेवण करत होतो, बसलो होतो, मोबाईल घेतला, बघितलं, शेजारी मुलं बसले होते सर्व, त्यांना म्हटलं रिझल्ट आला बरं का. तिथून मग सर्व खुलले एकदम की आला, एवढ्या दिवसाचा चाललाय प्रवास, रिझल्ट आला. मग त्या दिवशी मी गाडी पण नव्हती, सर्वांच्या सोबत आलो होतो. मग म्हटलं आता घरी जाऊया असंच. मग मित्राची गाडी घेतली, तसंच घरी गेलो. आणि घरी गेलो आणि सांगितलं, म्हणलं रिझल्ट आला, म्हटलं PSI झालो. तर एक आनंदाचं वातावरण होतं की एवढा दिवस स्ट्रगल चालू आहे. आईची काय प्रतिक्रिया होती? खरं तर आईने विश्वास दाखवला होता माझ्यावरती की करतोय, पास होईल, हा अभ्यास करतोय, ह्याच्यामध्ये आहे, करल. वडिलांना कुठेतरी असं वाटायचं की कुठला गावीनं जॉब बघावं, प्रायव्हेट असो काय लागला पाहिजे मुलगा. हो, कारण कुठल्याही वडिलांची तीच भूमिका असते. ती भूमिका होती. पण आई म्हणायची करतोय MPSC, करू द्या, त्याचा निर्णय आहे, नाही झालं तर शिफ्ट होईल, पण जोपर्यंत त्याला करायचंय तोपर्यंत करू द्या. तिचा सपोर्ट फार महत्वाचा होता. तिचा आनंद हा खरं तर म्हणजे काय, म्हणजे त्या आनंदाला पारावार नसणार आहे. आणि तो आनंद कशातही न मोजता येण्यासारखा आनंद असणार आहे, कारण तिने पण तुमच्यासोबत एक स्वप्न बघितलेलं होतं की आपला मुलगा MPSC मधून अधिकारी होईल आणि अधिकारी होऊन त्या समाजामध्ये नाव कमवेल, अशा वगैरे ह्याच्यामध्ये. आता परत एकदा तुमचं इन्फिड अकॅडमीच्या वतीनं खूप खूप अभिनंदन की PSI ही पदी तुमचं सिलेक्शन झालं. तुमच्या स्वप्नांना तुम्ही गाठलं. त्या जसं सुरुवातीला मी म्हटलं होतं की फक्त पंख असून चालणार नाही, तर आपल्याला झेप घ्यावी लागेल.
तर ही झेप घेण्याची प्रेरणा ह्या अशाच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. या प्रयत्नांमध्ये तुम्ही आज हातभार लावला भारत येऊन. परत एकदा तुम्हाला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या अजून ही वाटचाल इथं थांबू नये, कारण वयाच्या या टप्प्यावरती तुम्ही आहात की कमी वयामध्ये 5 सिलेक्शन तुम्हाला सिलेक्शन मिळवताय तुम्ही, म्हणजे एक सिलेक्शन याच्या पुढे सुद्धा पुढचा टप्पा सुद्धा तुम्ही नक्की प्लॅन करा आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक चांगलं भरभरून असं यश मिळावं यासाठी आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत कायम असतील. थँक्यू सो मच. थँक्यू.